विद्यार्थी मित्रहो, साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी या घटकाचं आपण विवेचन करत आहोत। या घटकाचं विवेचन करत असताना आपण गेल्या तासामध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर भारतानं स्वीकारलेली लोकशाही व्यवस्था, निर्माण केलेलं संविधान आणि संविधान निर्माण करून आपण प्रजासत्ताक व्यवस्थेचा जो स्वीकार केलाय त्याचं महत्त्व किती आहे आणि या घटकांनी इथलं समाज जीवन कसं प्रभावित झालेलं आहे त्याचं विवेचन करत होतो। मित्रो, गेल्या तासामध्ये आपण तासाच्या शेवटी हा घटक पाहत होतो की भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असणं खूप अर्थपूर्ण होतं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या दलितांचे, इथल्या वंचितांचे, इथल्या पीडितांचे, इथल्या गोरगरिबांचे, इथल्या आलुतेदार बलुतेदारांचे प्रतिनिधी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असणं या अर्थानं अर्थपूर्ण आहे की इथल्या या घटकांना म्हणजे वंचित, पीडित, गोरगरिबांना, आलुतेदार बलुतेदारांना, स्त्रियांना वगैरे असा विश्वास देणारी गोष्ट होती की माणूस जन्मताच असा काही कोणी शहाणा म्हणून वगैरे जन्मत नाही। सगळे माणसं जन्मताना माणूस म्हणूनच जन्मत असतात। तर माणसाला जन्माच्या नंतर ज्ञान अर्जित करावं लागतं। जो माणूस ज्ञान अर्जित करतो तो माणूस आपलं असणं अधोरेखित करू शकतो आणि त्या असण्याची, त्याच्या ज्ञानाची किंमत होते किंवा तो त्याचं महत्त्वाचं योगदान देऊ शकतो। ही गोष्ट अधोरेखित होत होती। मित्रो, आपण इथे जो बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड पक्का केला होता त्या न्यूनगंडाला झटकून टाकण्यासाठी ह्या लोकांच्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असणं हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खूप महत्त्वाचं होतं। कारण ज्या दलितांना इथल्या धर्मग्रंथाने खूप हीन लेखलं होतं त्या दलितांपैकी असणारे एक महार जातीमध्ये जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये होते आणि या देशाचा कारभार कसा असावा हे सांगत होते। मित्रो, या डॉक्टर बाबासाहेबांनी हे सांगणं, डॉक्टर बाबासाहेब त्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असणं इथल्या सबंध वंचितांना एक प्रेरणादायी गोष्ट होती। आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे केवळ महार जातीपुरतीच अभिमानाची गोष्ट राहत नाही, तर ही इथल्या सगळ्याच वंचित पीडितांसाठी, बहुजनांसाठी, आलुतेदार बलुतेदारांसाठी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खूप प्रेरणादायी गोष्ट होती, आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट होती। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ही बाब खूपच महत्त्वाची आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला असं सांगेल की मित्रहो, या देशाला स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट कुठल्याच अर्थानं कमी नाही, खूप महत्त्वाचीच आहे। पण या देशानं लोकशाहीचा स्वीकार करणं ही त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे। मित्रो, या देशानं प्रजासत्ताक व्यवस्थेचा स्वीकार करणं ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे आणि मित्रहो, या देशाच्या संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणं हे खूपच महत्त्वाची गोष्ट होती। ही खूपच इथल्या बहुजनांना प्रेरणादायी असणारी गोष्ट होती। या सगळ्या बहुजन वर्गांचं, या सगळ्या वंचितांचं, पीडितांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्व करत होते आणि मित्रहो, हे निवड त्यांचं प्रतिनिधित्व करत होते असं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाणीवपूर्वक या सगळ्यांच्या हितासाठी झटत होते। या सगळ्यांचं हित ज्याच्यामध्ये असेल अशा पद्धतीच्या कलमाची नोंद त्या संविधानामध्ये करत होते। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सबंध समाजासाठी उपयोगाचं असेल, माणुसकीचं असेल असं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही अशा सगळ्या जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची मांडणी करत होते। हे तत्वज्ञान ज्या कायद्यांच्या मूलस्थानी असेल अशा पद्धतीचे कायदे निर्माण करत होते। या तत्वज्ञानाच्या, या माणुसकीच्या विचाराच्या अधिष्ठानावर इथल्या संविधानाची निर्मिती झाली आहे। मित्रो, भारताचं संविधान हे केवळ संविधान नाही, भारताचं संविधान म्हणजे केवळ कोरडे कायदे नाहीत, केवळ ती कोरडे कलमं नव्हेत। मित्रहो, माणुसकीच्या ओलाव्यानं अधिष्ठित असणारे, माणुसकीचा ओलावा ज्या कायद्याला आहे, ज्या कायद्यांच्या मुळाशी किंवा जे कायदे माणुसकीच्या तत्वज्ञानावर अधिष्ठित आहेत असे कायदे या संविधानामध्ये मांडले गेलेले आहेत। मित्रहो, भारतीय संविधान हे एक अतिशय आपल्या अनेक संवेदनशील माणसांच्या प्रतिभेतून, या संवेदनशील माणसांच्या
माणुसकीतून निर्माण झालेला आहे। संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते असं समजण्याचं काही कारण नाही मित्र, त्यामध्ये अनेक जण होते, पण त्यांपैकीच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही एक होते आणि ते संबंध या निर्मिती प्रक्रियेमध्ये इथल्या दलितांचं, गोरगरिबांचं, इथल्या बहुजनांचं, बलुतेदारांचं हित व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न करत होते। बाकी अनेक होते मित्र हो। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव कसं काय वगळता येईल, त्यांचंही खूप महत्त्वाचं योगदान आहे। बाकी अनेक होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असणं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खूप महत्त्वाचं होतं, हेही आपल्याला नाकारता येणार नाही मित्र। आपण लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला, आपण संविधानाची निर्मिती केली, प्रजासत्ताक व्यवस्थेचा स्वीकार केला आणि या देशाचा कारभार कसा असेल याचं एक स्वरूप आपण निश्चित केलं मित्र। हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथली माणसं या लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वतंत्र झाली। आता कोणाच्या म्हणजे परंपरागत अशा स्वरूपाच्या दडपणाखाली ती माणसं नव्हती, ही माणसं स्वतंत्र झाली मित्र हो। आता या माणसांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं, किंबहुना निवडणुकीच्या माध्यमातून यांना या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। म्हणजे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जसा मिळाला तसंच निवडणुकीच्या माध्यमातून या देशाचं नेतृत्व करण्याचाही अधिकार यांना मिळाला आणि मित्र हो, त्याचबरोबर इथल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं। आता केवळ तुम्ही विशिष्ट जातीचे आहात, तुम्ही विशिष्ट व्यवसाय करणारे आहात म्हणून या लोकांना कोणी हिणवणार नाही, अशा पद्धतीची एक नवी व्यवस्था आपल्याकडे उदयाला आली मित्र। या व्यवस्थेने आपल्याला आणखी काय काय दिलं तर पहा, आपल्याला मित्र हो, इथे ज्या लोकांना गेल्या हजारो वर्षांपासून शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या लोकांना एका झटक्यात या भारतीय संविधानानं अधिकार दिला। तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे। तुमच्या जर क्षमता असेल तर तुम्ही शिकू शकता, तुमच्या जर क्षमता असेल तर तुम्ही पदव्या घेऊ शकता आणि तुमच्या जर क्षमता असेल तर त्या पदव्या घेऊन तुम्ही कलेक्टर असेल किंवा आणखी कुठलेही पद असतील त्या कुठल्याही पदावर तुम्ही कार्य करू शकता, अशा पद्धतीचे अधिकार आपल्याला लोकशाही व्यवस्थेने दिले मित्र। ही गोष्ट खूप क्रांतिकारी आहे, कारण आपल्या मागच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा अधिकार नव्हता। तुमच्या आता क्षमता असो अगर नसो, तुम्ही नक्की कुठल्या जातीमध्ये जन्माला आलेला आहात याच्यानुसार तुम्हाला संधी मिळायची मित्र, इथे संधीच उपलब्ध नव्हती। ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे। म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 1-2 शतक असतील किंवा इसवी सनाच्या नंतरचे आतापर्यंतचे 2000 वर्षांचा हा जो कालखंड आहे, या कालखंडाचा विचार करा तुम्ही। इंग्रजीत येण्याच्या पूर्वीच्या काळाचा तुम्ही विचार करा मित्र। या काळामध्ये महार जातीमध्ये जन्माला आलेला माणूस असेल किंवा इतर बहुजन समाजामध्ये जन्माला आलेला माणूस असेल, त्या माणसांच्या अंगी जर क्षमता असली तरी त्यांना संधी होती का? कुंभाराच्या जाती जन्माला आलेल्या माणसाला संधी होती का मित्र हो? क्षमता असली तरी संधी नव्हती मित्र हो। या स्वातंत्र्याच्या नंतर तुमच्यात क्षमता असेल तर तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची संधी मिळाली। तुम्हाला आता कोणीही रोखणार नव्हतं, तुम्ही आता स्वतंत्र माणूस होतात आणि या देशाचे नागरिक म्हणून इतर कुठल्याही नागरिकांना मग तो नागरिक कुठल्याही जातीतला असो, ब्राह्मण जातीतला नागरिक असला काय, महार जातीतला नागरिक असला काय, कोळी जातीतला नागरिक असला काय, एखादा आदिवासी समाजातला नागरिक असला काय किंवा आणखी कुठल्या एखाद्या जातीतला नागरिक असला काय, नागरिक म्हणून त्याला समान अधिकार होते। अशा पद्धतीचा समान अधिकार असणारा कायदा, अशा पद्धतीचा समान अधिकार असणारी ही व्यवस्था मित्र भारतामध्ये पहिल्यांदाच आपण स्वीकारली होती। आपण आपल्यासाठी ती व्यवस्था निर्माण केली होती, ती आपणच होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर त्या प्रक्रियेमध्ये असणारी माणसं आपल्यापैकीच होती, ती आपली होती आणि ती आपल्यासाठी एक नवं संविधान निर्माण करत होते। आपण एक लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि मित्र हो, आता आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्र हो। आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला आणि प्रतिनिधित्व करण्याचाही अधिकार मिळाला मित्र हो। आता विशिष्ट वर्गाने नेतृत्व करायचं आणि काही वर्गाने बाकीचं फक्त त्यांची सेवाच करत राहायचं, हे सूत्र बदललं। आता मित्र हो, कोणीही नेतृत्व करू शकतो, ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे ते कोणीही कुठल्याही पदावर काम करू शकतो, जर त्यांच्यात ते गुण असतील तर मित्र हो। या देशाच्या इतिहासामध्ये तुम्ही थोडी कल्पना करा, तुम्ही थोडा विचार करा की या देशाच्या इतिहासामध्ये मागे कधी काळी स्त्रियांनी न्यायाधीश होणं कधी लोकांना पटलं असतं का? भारतीय धर्मव्यवस्थेने, विशेषतः हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये स्त्रियांनी न्यायाधीश असणं
या धर्मव्यवस्थेला मान्य होतं का? पण स्वातंत्र्याच्या नंतर स्त्री पंतप्रधान होऊ शकते, स्त्री राष्ट्रपती होऊ शकते, स्त्री शिक्षिका होऊ शकते आणि स्त्री न्यायाधीश होऊ शकते. ही व्यवस्था आपल्या पुढे ठेवून आणलेली आहे. ही व्यवस्था आपल्याला उपलब्ध झाली. मित्र हो, कधी काळी कल्पना करा, 1000 वर्षांच्या पूर्वी, 1500 वर्षांच्या पूर्वी किंवा 2000 वर्षांच्या पूर्वी असं होणं शक्य होतं का की महार जाती जन्मलेला माणूस शिक्षक असेल आणि त्याच्या पुढे बसणारा विद्यार्थी ब्राह्मण असेल, असं त्या काळातल्या लोकांना स्वप्न तरी पडलं असेल का? किंबहुना कल्पना करा की पुढे कधी काळी 1000 वर्षांच्या नंतर असं होईल, असं तरी त्या लोकांना वाटलं असेल का? पण मित्र, स्वातंत्र्याच्या नंतरचं ते वास्तव आहे. आपल्या कल्पनेच्या बाहेर जे होतं, आपण कल्पनाही करू शकत नव्हतो, ते वास्तव मित्र वास्तवात नांदत आहे. ते वास्तव आपण स्वीकारलेलं आहे, ते वास्तव अस्तित्वात आलेलं आहे. असा हा काळ आहे स्वातंत्र्याच्या नंतरचा भारतीय समाजाचा. मित्र हो, या समाजातल्या व्यवस्थेनं माणसाला आत्मभान दिलं, माणसाला हिंमत दिली, आत्मविश्वास दिला, माणसाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मित्र, एवढा आत्मविश्वास आलेला माणूस लिहिलच ना, अभिव्यक्त होईलच ना. मित्र, तीच माणसं लिहायला लागली, त्यालाच आपण साठोत्तरी साहित्य प्रवाह वगैरे म्हणतो. बाकीच्या क्षेत्रामध्ये ही माणसं कार्यरत झाली, बाकी स्वरूपांचं यांनी साहित्य लिहिलं, मग वैचारिक साहित्य असेल, बाकी काही असेल किंवा बाकी कला व्यवहारातही माणसं लिहिती झाली, अभिव्यक्त होऊ लागले. पण मित्र हो, ज्याला आपण साठोत्तरी साहित्य प्रवाह म्हणतो, त्या साहित्याची निर्मिती करणारी सुद्धा हीच माणसं होती. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षण घेण्याचा केवळ अधिकार मिळाला नाही मित्र, शिक्षण घेण्याची व्यवस्था आपल्याकडे निर्माण झाली. शिक्षण घेता येऊ लागलं आणि निवळ घेता येऊ लागलं असं नाही मित्र, तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आपला जरा इतिहास तपासून पहा तुम्ही. एखाद्याला लिहिता येत असलं तर लिहिण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं का? मित्र, मी तुम्हाला काल्पनिक सांगत नाही, अगदी अलीकडच्या काळामधला थोडा इतिहास तुम्ही तपासा. संत तुकारामासारखा एक महान कवी जे अभंग लिहित होता, ते अभंग इंद्रायणी नदीमध्ये का बुडवले होते? तर याच्यासाठी बुडवले होते की शूद्र असणाऱ्या माणसाला, त्या काळामध्ये पहा की कुणबी असणाऱ्या माणसाला शूद्र मानलं जायचं किंवा त्याला ब्राह्मणांच्या बरोबरीचं मानलं जायचं नाही आणि लिहिण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना आहे. तो कुणबी जाती जन्माला आलेल्या संत तुकारामाला तो अधिकार नाही. अशा पद्धतीचं त्यावेळेस एक सूत्र होतं, अशा पद्धतीची त्यावेळेसची मानसिकता होती. आणि ज्या धर्मव्यवस्थेवर ज्या समाज व्यवस्थेवर धर्मव्यवस्थेचं नियंत्रण होतं, त्या धर्मव्यवस्थेला ते तसं वाटत होतं. आणि म्हणून धर्मव्यवस्थेनं काय केलं मित्र, त्या काळामध्ये एवढे चांगले अभंग, एवढ्या महान कवीचे अभंग, या महान जागतिक कीर्तीच्या कवीची निर्मिती पाण्यामध्ये बुडवली, इंद्रायणीमध्ये बुडवली. ही घटना मी तुमच्या पुढे याच्यासाठी ठेवतो मित्र हो, की पूर्वी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य होतं का? मित्र, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नव्हतं. जरी एखाद्याच्या अंगी ते गुण असले तरीही त्याला ते अभिव्यक्त करणं अवघडच होतं. त्यापूर्वी असं झालेलं आहे. इथे अनेकांचं जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती संपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे मित्र. कवी महात्मा बसवेश्वरांचा जेव्हा खून झाला तेव्हा महात्मा बसवेश्वरांची जी रचना होती, ज्याला वचन साहित्य म्हणतो, ते त्या काळामधल्या लोकांनी जमा करून जाळण्याचं काम केलेलं आहे. ही घटना इतिहासानं नोंदवलेली आहे. इतिहासानं ही नोंद केलेली आहे की कवी महात्मा बसवेश्वरांचं जे साहित्य आहे, जे आज आपल्याला उपलब्ध होते, जे आपण वाचतो, ते लोकांनी जपलेलं आहे. काही लोकांनी जपलेलं आहे. कोणाच्या हातून जपलेलं आहे मित्र? आपल्या इथल्या सनातनी माणसांच्या हल्ल्यातून ते वाचवलेलं आहे. अन्यथा इथल्या सनातनी माणसाने, इथल्या रूढीग्रस्त माणसाने महात्मा बसवेश्वरांचं साहित्य जाळण्याचं काम केलेलं आहे. का? तर ते माणुसकीचं तत्वज्ञान सांगत होते, ते समतेचा विचार सांगत होते, ते विवेकाविषयी बोलत होते, माणसाच्या विचार करण्याच्या महत्त्वाविषयी बोलत होते. आणि म्हणून ते वचन साहित्य जाळत होते. आणि ज्यांनी जपलेलं आहे त्यांनी कसं जपलं असेल मित्र? कथा अशा सांगितल्या जातात की जे त्यांचे अनुयायी होते, ज्यांचा माणुसकीवर विश्वास होता, ज्यांचा मनुष्य धर्मावर विश्वास होता आणि ज्यांना माणुसकीची चाड होती, जे माणसाचा धर्म जपू पाहत होते, त्या माणसाने माणसाचा धर्म सांगणारं वचन साहित्य जमिनीमध्ये पुरून ठेवलं. त्या माणसाने ते वचन साहित्य आपल्या भिंती करून भिंतीमध्ये ठेवलं आणि वरून मित्र चिखल लिंपला आणि भिंत आहे असंच लोकांना दाखवलं. म्हणून जे वाचलेलं साहित्य आहे ते अशा पद्धतीचं साहित्य आहे. बाकी खूप साहित्य मित्र महात्मा बसवेश्वरांचं त्याच काळामध्ये नाहीसं केलं, संपवलं गेलं. संत तुकारामांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले गेले. मित्र आज उपलब्ध आहेत. कदाचित संत तुकारामाने त्याच्यापेक्षा संख्येनं अधिक अभंग लिहिले असतील
कित्येक अभंग त्यांचे नाहीसे केले असतील. मित्र, मला तुम्हाला साधं एक सूत्र सांगायचं आहे की स्वातंत्र्याच्या पूर्वी भारताच्या दिव्य इतिहासामध्ये, ज्या भारताच्या इतिहासाचं आपण गुणगान गात असतो, ज्या भारतीय इतिहासाला आपण दिव्य इतिहास म्हणत असतो, ज्या भारतीय संस्कृतीचं गुणगान गाताना आपण जागतिक पातळीवर भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध देश आहे, भारतामध्ये फार विविधता आहे नाही, ही विविधता फार गुण्यागोविंदानं नांदत होती, भारतामध्ये फारच सहिष्णुता होती, अशा पद्धतीचा जो विचार आपण सांगत असतो मित्र हो, त्याच भारतामध्ये चांगली अभिव्यक्ती, मनुष्य धर्माला जपणारी अभिव्यक्ती, माणूस धर्माचा पुरस्कार करणारी अभिव्यक्ती इथली माणसं जाळून टाकत होती, इथली माणसं पाण्यामध्ये बुडवत होती. हेही सत्य आहे मित्र हो. मी केवळ आणि केवळ भारताच्या इतिहासावर टीका करत नाही, मी केवळ आणि केवळ भारताचा इतिहास नाकारतो आणि त्याला दूषण देतो असं नाही मित्र हो. भारताचा इतिहास चांगलाही आहे. मी नेहमी सांगत असतो, कुठल्या संस्कृतीमध्ये केवळ चांगुलपण नसतं आणि केवळ वाईटपणही नसतं. तेव्हा भारताच्या इतिहासात, भारताच्या संस्कृतीतही केवळ चांगुलपण नाही, तसं केवळ वाईटपणही नाही. केवळ ही संस्कृती वाईटच असती तर ही संस्कृती टिकलीच नसती. या संस्कृतीमध्ये चांगलंही खूप आहे मित्र, पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की याच्यात वाईटही होतं आणि जन्माच्या आधाराने इथं भेदाभेद मानले जात होते आणि हे भेदाभेद इतके कठोर होते, इतके भयानक होते की मित्र हो, कोणी लिहायचं, कोणी कशाची अभिव्यक्ती करायचं, कोण कोणता व्यवसाय करायचा, कोणी काय बोलायचं, कोण काय करायचं, कोणी कुठल्या भूमिका वटवायच्या, हे सगळं जन्मजातीवरून ठरवलं जात होतं. आणि जन्मजातीवरून ठरवलेल्या या व्यवस्थेमध्ये मित्र हो, अनेकांच्या क्षमता, अनेकांची जी प्रतिभा आहे, अनेकाची जी विचारशक्ती आहे, अनेकाची जी वेगवेगळ्या क्षेत्रातली निर्माण करण्याची क्षमता आहे, त्या क्षमतेला आपण मारून टाकलेलं आहे, त्या क्षमतेला आपण संपवून टाकलेलं आहे. हे कसं काय तुम्ही नाकारणार आहात मित्र? हे नाकारू शकत नाही. असा आपला इतिहास आहे. आणि वर्तमान कसं होतं मित्र, स्वातंत्र्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं, तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं, तुम्हाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्र हो. या स्वातंत्र्यामुळेच स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेक जाती धर्मातली माणसं, अनेक व्यवस्थेतली माणसं, अनेक व्यवसायातली माणसं, स्त्री असेल पुरुष असेल, लिहायला लागली. आणि ही जी लिहित होती मित्र हो, त्यांच्या निर्मितीला, त्यांच्या लिहिण्याला आपण साठोत्तरी साहित्य प्रवाह वगैरे असं आपण म्हणत असतो. ही माणसं पहिली शिकली, वाचायला लागली आणि त्याचबरोबर लिहायला सुद्धा लागली. मित्र हो, पहा, लक्षात घ्या की शिकलेली जी माणसं होती, ती शिकलेली माणसं स्वातंत्र्याच्या नंतर शिकण्याची व्यवस्था निर्माण झाली, शिकली. ही शिकलेली माणसं जी होती ती आधुनिक दृष्टी असणारी माणसं होती मित्र हो. ही जी माणसं होती ती माणसं होती आत्मभान आलेली माणसं होती, आत्मभान प्राप्त झालेली माणसं होती. ही माणसं केवळ माणसासारखी दिसतात म्हणून माणसं नव्हती. ही माणसं केवळ माणूस म्हणून जन्माला आली म्हणून माणसं नव्हती मित्र हो. ही माणसं केवळ जगण्यासाठी अन्न खाऊन जगत नव्हती, तर या माणसांना आत्मभान आलेलं होतं. आणि ज्यांना ज्यांना आत्मभान आलेलं होतं ती माणसं आपल्या सभोवतालाबद्दल बोलत होती, आपल्याबद्दल बोलत होती आणि समाजाबद्दल बोलत होती, आपल्या इतिहासाबद्दल बोलत होती, आपल्या वर्तमानाबद्दल बोलत होती आणि भविष्य कसं असावं याबद्दल सुद्धा बोलत होती मित्र हो. ही आत्मभान आलेली माणसं लिहित होती. आणि यांचं जे हे लिहिणं आहे, या लिहिण्यालाच आपण नवसाहित्य म्हणतो, या लिहिण्यालाच आपण साठोत्तरी साहित्याचा प्रवाह म्हणतो. या नव्या पिढीनं ज्या कथा लिहिल्या, नव्या पिढीने ज्या कादंबऱ्या लिहिल्या, नव्या पिढीनं जी नाटकं लिहिली, नव्या माणसाने इथे जे ललित गद्य लिहिलं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचं जे साहित्य लिहिलं मित्र हो, ते साठोत्तरी प्रवाह आहेत, तेच आधुनिक साहित्य आहे. माणसाचं गुणगान गाणारं हे साहित्य आहे, माणसाच्या संघर्षाचं चित्रण करणारे हे साहित्य आहे, माणसाच्या जगण्याचंच चित्रण करणारे हे साहित्य आहे, माणसाच्या जगण्यातल्या प्रश्नांचं चित्रण करणारे हे साहित्य आहे मित्र हो. हे साहित्य मृत्यूनंतरच्या जगाविषयी बोलणारं नाही, तर प्रत्यक्ष जगण्याविषयी बोलणारं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणसाच्या आध्यात्मिक विश्वाविषयी बोलणारे हे साहित्य नाही मित्र होय. मित्र हो, हे माणसाच्या पारलौकिक जीवनाविषयी बोलणारं साहित्य नाही, तर मित्र हे साहित्य माणसाच्या भौतिक जीवनाविषयी बोलणारं. ही जी नवी पिढी होती, त्या नव्या पिढीला महात्मा फुलेंचा विचार माहीत होता, या नव्या पिढीला शाहू महाराजांचा विचार माहीत होता मित्र हो. या नव्या पिढीला संत गाडगेबाबांचा विचार माहीत होता, या नव्या पिढीला कर्मवीर भाऊराव पाटीलांचा विचार माहीत होता मित्र हो. या नव्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार माहीत होता मित्र हो. या नव्या पिढीला
पंजाबराव देशमुख यांचा विचार माहीत होता. मित्र हो, ही नवी पिढी यांच्याच विचारानं घडलेली होती, यांच्याच विचारांचा वसा पुढे चालवणारी होती, यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवणारी होती. मित्र हो, यांच्या विचारामुळे घडलेली ही नवी पिढी यांचाच विचार आपल्या नव्या साहित्यातून मांडत होती, स्त्रीमुक्तीचा विचार मांडत होती. जे साहित्य स्त्रीमुक्तीचा विचार मांडत होतं मित्र हो, त्यांनाच आपण स्त्रीवादी साहित्य म्हणतो. जे साहित्य इथल्या दलितांच्या मुक्तीचा विचार मांडत होतं, जे साहित्य इथल्या वंचिताच्या पीडितांच्या मुक्तीचा विचार मांडत होतं मित्र हो, त्या साहित्यालाच आपण दलित साहित्य म्हणतो. जो विचार ग्रामीण समाजाच्या माणसाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करत होतं, जे साहित्य ग्रामीण जीवनाचं वास्तव शब्दबद्ध करत होतं, ते साहित्य मित्र ग्रामीण साहित्य आहे. जे साहित्य इथल्या आदिवासी समाजाविषयी बोलत होतं, आदिवासी समाजाच्या भावविश्वाविषयी, आदिवासी समाजाच्या विचारविश्वाविषयी, आदिवासी समाजाच्या कल्पनाविश्वाविषयी, आदिवासी समाजाच्या सभोवतालाविषयी बोलत होतं, आदिवासी समाजाच्या सोसण्या भोगण्याविषयी बोलत होतं, आदिवासी समाजाच्या संस्कृतीविषयी बोलत होतं, लिहित होतं मित्र हो. त्याच शब्दरूप साहित्याला आपण आदिवासी साहित्य म्हणतो. तुम्ही हे लक्षात घ्या की ही नवी पिढी या नव्या विचारानं भारावलेली होती, ही नवी पिढी नव्या विचाराने घडलेली होती आणि ही नवी पिढी अशा पद्धतीचा नवा विचार मांडत होती. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या पिढीला आपला सभोवताल कळत होता. मित्र हो, या पिढीला आपला भूतकाळ कसा आहे याची जाणीव होत होती. मित्र हो, या पिढीला आपला भविष्य कसा असावा याच्याबद्दल एक दृष्टी होती. मित्र हो, अशी दृष्टी असणारा हा समाज लिहित होता, ही नवी पिढी लिहित होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, या पिढीला हेही कळत होतं की कला असो किंवा वाङ्मय असो, कला आणि वाङ्मयाच्या केंद्रस्थानी माणूस असावा, माणसाचं जगणं असावं, माणसाचा सभोवताल असावा, माणसाच्या जीवनाचा संघर्ष असावा, मानव मुक्तीचा विचार असावा, माणुसकीचा धर्म असावा, भेदाभेद नसावा. मित्र हो, विषमतेचं तत्वज्ञान असावं, समतेचं तत्वज्ञान असावं. आणि मित्र हो, या पिढीला हेही कळत होतं की माणसाचा जो भविष्यकाळ आहे तो भविष्यकाळ अधिक संपन्न असावा, अधिक चांगला असावा. आणि तो जर असायचा असेल तर आपल्याला माणुसकीचं तत्वज्ञान मांडावं लागतं, हे या नव्या पिढीला कळत होतं. आणि म्हणून ही नवी पिढी माणसाविषयी बोलत होती, माणसाविषयी लिहित होती आणि त्याचबरोबर माणसाचा सभोवताल नोंदवत होती. मित्र हो, जुन्या साहित्याचं थोडं निरीक्षण करा तुम्ही. जुन्या साहित्यानं माणसाचा सभोवताल कमी लिहिला आणि कल्पनेच्या कथा खूप लिहिल्या. मित्र हो, तुम्ही थोडा विचार करा ना, थोडा विचार करा, थोडं डोक्याला ताण द्या. आपल्या धर्मग्रंथामध्ये ज्या स्वर्गाचं, ज्या नरकाचं चित्रण आलेलं आहे, तो स्वर्ग आणि ते नरक त्या लिहिणाऱ्याने कधी पाहिला होता का? थोडी कल्पना करा ना तुम्ही. पाहिला होता त्यांनी? ते स्वर्गात जाऊन आलेले होते, ते नरकात जाऊन आलेले होते? ना ते नरकात गेले, ना ते स्वर्गात गेले. मित्र हो, ना नरक होता ना स्वर्ग होता. मित्र हो, तुम्ही थोडा विचार करा की सूर्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रथ असतो, त्या रथावर सूर्य बसलेला असतो आणि सूर्याचा रथ वरून हकत असतो. किती विचित्र आहे. सूर्याच्या रथाचे घोडे पांढरे का आणखी कोण्या रंगाचे याची आपण चर्चा केली. मित्र हो, कोणी सूर्याचा हा रथ पाहिला होता का? कोणीच पाहिलं नव्हतं. ना कोणी सूर्याचा रथ पाहिला होता, ना कोणी स्वर्ग पाहिलं होतं, ना कोणी नरकही पाहिलं होतं. तरी पण आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये मित्र हो, माणसाविषयी कमी लिहिलं गेलं आणि या घटकाविषयी जास्त लिहिलं गेलं. मित्र हो, माणसाविषयी कमी लिहिलं गेलं आणि येमाविषयी जास्त लिहिलं गेलं, येमाच्या दूताविषयी जास्त लिहिलं गेलं. मित्र हो, माणसाच्या इथल्या जगण्याविषयी कमी लिहिलं गेलं आणि माणसाच्या मृत्यूनंतरच्या जगाविषयी जास्त लिहिलं गेलं. मित्र हो, माणसाच्या या इथल्या जगण्याविषयी कमी लिहिलं गेलं आणि माणसाचा आत्मा कसा ईश्वराचा अंश असतो आणि तो कसा पुन्हा 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 जन्माला येतो याच्याविषयी जास्त लिहिलं गेलं. मित्र हो, ही माणसं सभोवतालाकडे डोळे झाकून पाहत होती आणि नसलेल्या त्या काल्पनिक स्वर्गा नरकाकडे मात्र नको तितके डोळे उघडे ठेवून पाहत होती किंवा त्या कल्पना जास्त रंगवत होती. लक्षात घ्या की आपल्या जुन्या साहित्यामध्ये सभोवताल नोंदवलेलं आहे का? त्यांनी सभोवताल नोंदवला नाही. मित्र हो, या नव्या पिढीला सभोवतालाचं भान होतं. मित्र हो, या नव्या पिढीला हे माहीत होतं की माणसाचं जगणं महत्त्वाचं आहे आणि ते जगणं त्याच्या सभोवतालानं प्रभावित आहे. तेव्हा माणसाचा सभोवताल आणि त्या सभोवतालानं प्रभावित केलेलं माणसाचं जगणं आपण मांडलं पाहिजे. आपला वर्तमान आपण लिहिला पाहिजे, वर्तमान घडवला पाहिजे, इतिहास घडवला पाहिजे आणि तो इतिहास आपण लिहिलाही पाहिजे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे आणि नव्या पिढीला आपल्याविषयी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर
नव्या पिढीचं जीवन संपन्न असेल, अधिक समृद्ध असेल, आपला भविष्यकाळ अधिक चांगला असेल, असं नवं तत्वज्ञान आपण मांडलं पाहिजे. याचं भान या नव्या पिढीला होतं आणि असं भान असणारी ही नवी पिढी लिहित होती. मित्र हो, माणसाविषयी लिहित होती. आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, दुर्दैवानं जुन्या साहित्यामध्ये आपल्याकडे सभोवतालचं प्रतिबिंब नव्हतं, समाजाचं प्रतिबिंब नव्हतं. ते नवं साहित्य हे करत होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या नव्या पिढीला हे कळत होतं, कारण ही नवी पिढी वाचत होती, शिकलेली होती ना ती. त्यांना इंग्रजांच्या सत्तेपासून शिक्षणाची संधी मिळाली होती. तेव्हा फार शाळा नसतील, फार शिक्षणाची सोय उपलब्ध नसेल, संधी असली तरी सोय उपलब्ध नसेल, शिवाय गरिबी होती, अशा अनेक कारणं होती. खेड्यापाड्यात शाळा नव्हत्या, वाडी तांड्यावर शाळा नव्हत्या. हे खूप मर्यादा आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर मात्र पंडित नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये अगदी सुरुवातीपासूनच खेडोपाडी शाळा सुरू करायला सुरुवात झाली. मित्र हो, खेडोपाडी शाळा झाल्या, हे शिकायला लागले आणि शिकल्याच्या नंतर हे वाचायला लागले. जेव्हा हे वाचायला लागले तेव्हा त्यांना हे कळायला लागलं की जे पूर्वीपासून लोक लिहित आलेत त्या लोकांनी आपल्याविषयी काही लिहिलंच नाही. त्यांनी काय लिहिलेलं आहे? त्यांच्याविषयीच लिहिलेलं आहे. आणि जे त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे तेही खरं नाही, ते आत्मगौरवाचं आहे, तेही खोटं आहे, तेही काल्पनिक आहे, हे त्यांना कळत होतं. मित्र हो, जे साहित्य लिहिलं जात होतं त्या साहित्यामध्ये सुद्धा या समाजाचं, विशेषतः ग्रामीण समाजाचं जर साहित्य आपण लक्षात घेतलं, ग्रामीण समाजाचं चित्रण साहित्यातलं कसं होतं मित्र? विनोदाच्या पातळीवरचं होतं. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती नीटपणे मांडली जात नव्हती. विनोदाच्या अंगाने चित्रण केलं जायचं किंवा त्यांचं चित्रण हास्यास्पद पात्र म्हणून केलं जात होतं. हे या समाजाला कळत होतं. आणि जेव्हा हे या समाजाला कळत होतं तेव्हा हे या समाजाने हे लक्षात घेतलं की आता असं करून चालणार नाही, आपल्याविषयी लोक फार चांगलं लिहिणार नाहीत, ते आता आपल्याला लिहिलं पाहिजे. आपला इतिहास घडून चालत नाही, केवळ इतिहास आपण लिहिला पाहिजे, आपल्याविषयी आपणच लिहिलं पाहिजे, हे या नव्या पिढीला कळत होतं. आणि म्हणून मग ही नवी पिढी स्वतःविषयी लिहित होती, आपल्या सभोवतालाविषयी लिहित होती. ही जी नवी पिढी आहे ती जी स्वतःविषयी आणि आपल्या सभोवतालाविषयी लिहित होती, ते जे साहित्य आहे ते साहित्य मित्र नवसाहित्य होतं. साठोत्तरी साहित्य प्रवाह आपण ज्याला म्हणतो तेच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, हे जे नवसाहित्य आहे ते नवसाहित्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही अशा जीवनमूल्याची मांडणी करणार होतं. आणि म्हणून आपण या सगळ्या साहित्य प्रवाहांना पहा तुम्ही परिवर्तनवादी साहित्याचे प्रवाह म्हणतो. मित्र, जेव्हा पुढच्या तासांमध्ये मी जेव्हा या वेगवेगळ्या साहित्य प्रवाहाच्या संकल्पनाविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी स्वतंत्रपणे विवेचन करेल तेव्हा हा विषय मी अधिक विस्ताराने मांडेल तिथे, की त्या साहित्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे दलित साहित्याचं स्वरूप कसं आहे, स्त्रीवादी साहित्याचं स्वरूप कसं आहे, त्यांची भूमिका, वैचारिक भूमिका काय आहे, ग्रामीण साहित्याचं स्वरूप कसं आहे, हे तिथे मी सविस्तरपणे मांडेलच. पण मित्र हो, हे जे साठोत्तरी साहित्य प्रवाह आहेत, हे साठोत्तरी साहित्य प्रवाह सगळे स्वतःला परिवर्तनवादी समजतात आणि ते खरेच परिवर्तनवादी आहेत. कारण त्यांना इथे जी म्हणजे हजारो वर्षापासून चालत आलेली समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन हवं होतं. इथे ज्या समाजामध्ये भेदाभेद होता, इथे समाजामध्ये जी विषमता होती किंवा विशिष्ट जातीच्या माणसांकडे हिनत्वाच्या दृष्टीने पाहण्याची जी दृष्टी होती, हे त्यांना बदलायचं होतं आणि समतेवर उभा असणारा एक नवा समाज निर्माण करायचा होता. असा बदल त्यांना अपेक्षित होता. दुसरं म्हणजे माणसाचं स्वातंत्र्य जपायचं होतं, माणसाचा सन्मान जपायचा होता आणि विशेष म्हणजे माणसाने सभोवतालाचा विचार करावा, कार्यकारणाचा संबंध जोडावा, अज्ञानाची जोपासना करू नये आणि अभिमानानं अज्ञान जपू नये, केवळ कर्मकांड करत राहू नये, माणसाने विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारावा, ही या नव्या साहित्याची भूमिका होती. आणि या भूमिकेतून हे नव्या साहित्य पुढे येत होतं. हे खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी होतं. हे सगळे साहित्य प्रवाह परिवर्तनवादी. पुढे मी ग्रामीण साहित्याच्या बद्दल जरा विस्तारानं बोल की ते त्यांना ग्रामीण साहित्याला परिवर्तनवादी वगैरे म्हणता येईल का, पण ठीक आहे मित्रो, हे जे नवीन साहित्य प्रवाह आहे ते साहित्य प्रवाह परिवर्तनाचा पुरस्कार करणारे होते, नव्या विचाराचा पुरस्कार करणारे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे असे ही भूमिका का आली याच्यातून, तर मित्रो, लिहिणारे जे लोक होते ते लिहिणारे लोक कशातून घडलेले होते मित्र? या लिहिणाऱ्या लोकांच्या विचारांवर जो प्रभाव होता, यांच्या भूमिकांवर जे प्रभाव होता, यांच्यावर ज्या विचाराचा प्रभाव होता, तो कोणाचा होता मित्रो? तो प्रभाव होता
संतांच्या माणुसकीच्या विचाराचा होता, संतांच्या समतावादी विचारांचा प्रभाव होता. मित्र, यांच्या विचारांवर फुलेंच्या विचारांचा प्रभाव होता, यांच्या विचारांवर शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता, यांच्या भूमिकेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. हे सगळे या अशा माणुसकीच्या विचाराला, या विवेकवादाला, मानवतावादाला प्रमाण मानणारे होते. या विवेकवादाला आणि या विवेकवादाविषयी आणि मानवतावादाविषयी कृतज्ञ असणारी नवी पिढी होती. आणि म्हणून ही जी नवी पिढी आहे ती नवी पिढी नव्यानं नवा विचार मांडत होती. या नव्या पिढीच्या लेखनामध्ये भविष्याविषयीची एक दृष्टी होती. आणि जुनी जी व्यवस्था आहे, जुनी व्यवस्था म्हणजे पूर्णतः नाकारावी, आपला इतिहास नाकारावा, त्याकडे द्वेषभावना न पाहावं असं नाही, असं काही यांची भूमिका नव्हती. पण जुन्यामध्ये जे जे चांगलं आहे तेच घ्यावं आणि जे जे वाईट आहे त्याला इतिहासामध्ये जमा होऊ द्यावं. म्हणजे इतिहासामध्ये जमा होऊ देण्याचं सोडून उगीच आपलं त्याचं ओझं आपल्या खांद्यावर कशाला वागवायचं. तर ठीक आहे ना, इतिहासामध्ये काही वाईट होतं तर ते तिथेच राहू द्या, त्याला इतिहासातच जमा होऊ द्या. त्याच्यातलं जे चांगलं आहे ते चांगलं घ्या आणि जे वाईट आहे ते सोडून द्या आणि नव्या जगातलं नवं चांगलं, नवा विचार घेऊन आपण पुढे जाऊ, अशा पद्धतीचा या नव्या पिढीचा विचार होता. आणि असा विचार त्यांच्या साहित्यातून येत होता. आणि म्हणून हे सगळे साहित्य प्रवाह परिवर्तनवादी आहेत. यांना समाजाचं अपेक्षित परिवर्तन हवं होतं. आणि जुनी जी व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेने इथल्या माणसाचं जगणं प्रतिबंधित केलं, माणसाचं जगणंच बंदिस्त करून टाकलं, माणसाचं स्वातंत्र्य नाकारलं, अशी व्यवस्था या नव्या प्रवाहाने नाकारलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, या नव्या पिढीला हे कळत होतं की ज्यांच्या हाती लेखणी असते ती माणसं स्वतःचा इतिहास लिहित आलेली आहेत. म्हणजे ज्यांच्या हाती लेखणी होती, वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांच्या हाती लेखणी होती आणि ज्यांनी लेखणीवर स्वतःचा अधिकार सांगितला होता, त्या माणसाने लेखणी त्यांच्या हाती असल्यामुळे इतिहास कोणाचा लिहिला तर मित्र हो, त्यांनी त्यांचा इतिहास लिहिला. आणि केवळ त्यांचा इतिहास लिहिला नाही तर तो त्यांच्या सोयीनं लिहिला, त्यांच्या सोयीचा लिहिला. आणि मित्र हो, त्यांनी त्यांचा खरा इतिहास लिहिला नाही, खोटा लिहिला, पण सोयीचा लिहिला. हे या नव्या पिढीला कळत होतं. गेल्या 1000 वर्षामध्ये हे कोणाला फार कळालेलं नव्हतं. कारण इथे जे ब्राह्मण होते ते ब्राह्मण जे सांगत ते लोक खरं मानत, कारण ते भूदेव होते ना. आणि लोकांना वाटायचं की हे भूदेव आहेत, देवाचे अंश आहे, देवाने पाठवलेले देवाचे प्रतिनिधी आहेत, म्हणून ते लिहितात ते खरं असेल, त्यांच्या लिहिण्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, अशा पद्धतीची लोकांची मानसिकता होती. पण नवी पिढी अशा काही मानसिकतेत नव्हती. नव्या पिढीला हे कळत होतं की आपला जो गतकाळातला इतिहास आहे तो गतकाळातला इतिहास कोणी लिहिलेला आहे तर गतकाळातला इतिहास ज्यांच्या हाती लेखणी होती त्यांनी लिहिलेला आहे. आणि तो खरा इतिहास नाही तर तो ज्यांच्या हाती लेखणी होती त्यांच्या सोयीचा इतिहास आहे. हे या नव्या पिढीला कळत होतं. त्यांनी त्यांच्या सोयीचा इतिहास लिहिला, त्यांची सोय लावून घेतली, त्यांनी त्यांच्या सन्मानाचा इतिहास लिहिला आणि इतरांच्या मात्र अपमानाचा इतिहास लिहिला. इतरांचं भौतिक जगणं, इतरांच्या भौतिक जगण्याचं वाटोळं केलं. आणि कसं, इतरांना अलौकिक जीवनाविषयी गोष्टी सांगायच्या आणि त्यांच्या भौतिक जीवनाचं वाटोळं करायचं, त्यांना अध्यात्माच्या गोष्टी सांगायच्या आणि त्यांचं इथलं ऐहिक जीवन त्याचंही वाटोळं करायचं. असा सगळा आपला इतिहास आहे हे या नव्या पिढीला कळत होतं. आणि नव्या पिढीला हेही कळत होतं की आपल्या पूर्वजांनी इतिहास घडवला, मात्र तो इतिहास लिहिला नाही. म्हणून त्यांचा घडवलेला इतिहास ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी लिहिला नाही, त्यांनी उलट लपवला. याचा दुसरा अर्थ असा की आपण निवळ इतिहास घडवून चालत नाही तर घडवलेला इतिहास लिहावा सुद्धा लागतो. हे नव्या पिढीचं आकलन आहे, हे नव्या पिढीचं भान आहे. मित्र हो, याचा अर्थ ही नवी पिढी, आत्मभान प्राप्त असणारी ही नवी माणसं कुठल्या विशिष्ट जाती धर्माचा द्वेष करत नव्हते. त्यांना हे माहीत होतं की मागच्या सगळ्या काळातल्या व्यवस्थेला त्या काळाचे संदर्भ आहेत. म्हणून ते ब्राह्मण द्वेष्टे नव्हते, ते कुठल्या विशिष्ट जाती धर्माचे द्वेष करणारे नव्हते. पण मित्र हो, गतकाळाचं वास्तव लक्षात आलेले, गतकाळातलं वास्तव समजून घेणारे होते आणि त्या गतकाळातल्या मनुष्य विघातक वास्तवाला मनुष्य विघातक जीवनमूल्यांना नाकारणारे होते आणि मनुष्य हितकारक नव्या जीवनमूल्याची मांडणी करणारे होते. हे इतिहास घडवणारे होते, हे देश घडवणारे होते, त्याचबरोबर हे इतिहास लिहिणारे सुद्धा होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे मानवी हिताची नवी जीवनमूल्य मांडत होते. मित्र हो, ही माणसं नव्यानं इतिहास घडवत होती आणि घडवलेला इतिहास लिहित होती. मित्र हो,
या लोकांना हे कळत होतं की आपला सभोवताल आपण नोंदवला पाहिजे, आपला इतिहास आपण नोंदवला पाहिजे, आणि म्हणून ही माणसं आपला सभोवताल नोंदवत होती, आपल्या जीवनाविषयी लिहित होती, आपल्या सभोवतालाविषयी लिहित होती, आणि वर्तमान काळातल्या माणसाच्या जगण्याविषयी लिहित होती. ह्या माणसाचं भूतकाळातलं जगणं काय होतं हे सांगतानाच भविष्यातलं जगणं कसं असावं याबद्दलही बोलत होती, याबद्दलही लिहित होती. भविष्यातलं जीवन अधिक समृद्ध असावं याबद्दलचा मार्ग दाखवत होती. मित्र हो, हे मी केवळ काल्पनिक वगैरे असं काही बोलत नाही. हे माझं जे बोलणं आहे हा शब्दछेल नव्हे. मित्र हो, तुम्ही स्त्रीवादी साहित्य वाचा थोडं. स्त्रीवादी साहित्याची भूमिका तुम्ही नीट लक्षात घ्या. दलित साहित्याची भूमिका तुम्ही नीट लक्षात घ्या. दलित साहित्य तुम्ही नीट वाचा, मग तुम्हाला कळेल की आपल्या वेदामध्ये, आपल्या पुराणामध्ये, आपल्या श्रुतीमध्ये आणि आपल्या कुठल्याच धर्मग्रंथामध्ये नव्हती इतकी पवित्र जीवनमूल्ये, इतकी चांगली जीवनमूल्ये या साहित्यानं मांडलेली आहेत. या नव्या जीवनमूल्यांचा पुरस्कार केला आहे. मित्र, आपण ज्याला पूर्वीचे पवित्र मंत्र म्हणतो, आपण ज्याला गायत्री मंत्रासारखा पवित्र मंत्र म्हणतो, मित्र हो, त्या कुठल्याही वेदातल्या, पुराणातल्या कुठल्याही मंत्रामध्ये माणुसकीचं तत्वज्ञान दिसत नाही. पण नव्या साहित्यानं जी नवी जीवनमूल्ये मांडलेली आहेत, नवा विचार मांडलेला आहे, तो नवा विचार जुन्या सगळ्या त्या तथाकथित पवित्र मंत्रापेक्षा अधिक दिव्य आहे, अधिक पवित्र आहे आणि माणसासाठी अधिक हितकारक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण आपल्या इतिहासाचा फारच गोडवा गात असतो, आपल्या मंत्रतंत्राचा खूपच गोडवा गात असतो. गाणाऱ्यांना गाऊ द्या. पण मित्र हो, यज्ञामध्ये तूप टाकताना म्हटले जाणारे मंत्र फार काही माणसाच्या हिताचे नव्हते. हे आता 21व्या शतकामध्ये आपण नीट समजून घ्यायला हरकत नाही. मंत्र म्हणायचे आणि तुपासारखा पदार्थ, खाण्याचे धान्य यज्ञामध्ये टाकायचं, यात कुठलं शहाणपण असेल? याला शहाणपण म्हणायचं? मित्र हो, आपल्याकडे जे यज्ञ होत असत त्या यज्ञामध्ये गायीचा बळी दिला जायचा, त्या यज्ञामध्ये घोड्याचा बळी दिला जायचा, त्या यज्ञामध्ये हरिणांचा बळी दिला जायचा. मित्र हो, एवढंच नाही, त्या यज्ञामध्ये माणसाचा सुद्धा बळी दिला जायचा. महाभारतामध्ये या कथा आहेत. थोडं नीट महाभारत काढा आणि वाचून पहा. 7 प्रकारचे यज्ञ पूर्वी केले जायचे आणि माणसाचा बळी दिला जायचा. मित्र हो, त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून तुपासारखा पदार्थ टाकला जायचा आणि ते मंत्र म्हटले जायचे. किती त्या मंत्राचं महत्त्व समजायचं आणि का त्या मंत्राला दिवे वगैरे म्हणायचं? सांगितलं आपल्याला असं जातं की ते मंत्र म्हणून हे लोक देवाला बोलवत होते, ईश्वराला प्रसन्न करत होते. मित्र हो, देवाला बोलवायला आणि देवाला प्रसन्न करायला, ईश्वराला प्रसन्न करून घ्यायला ईश्वर असावा लागतो की नाही? मित्र हो, ईश्वर माणसाने निर्माण केलं आहे, ईश्वराने माणूस निर्माण केला नाही आणि सगळी माणसं ईश्वरापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहेत. हे आपण कधीतरी स्वीकारणार आहोत की नाही? बाबूराव बागुलांची माणूस नावाची कविता कधीतरी वाचा. बाबूराव बागुलांनी फार स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. बाबा रे माणसा, तुला जाणीव होऊ दे तू माणूस असल्याची, तुला जाणीव होऊ दे तूच ह्या ईश्वराचं बारसं केल्याची, तुला जाणीव होऊ दे तूच या ईश्वराला घडवल्याची आणि तू ह्या ईश्वरापेक्षा फार मोठा आहेस. हे बाबूराव बागुलांनी त्यांच्या कवितेमध्ये फार स्वच्छपणे आणि फार सुंदरपणे समजून सांगितलंय. मित्र हो, दलित साहित्यानं हे सांगितलंय, स्त्रीवादी साहित्यानं हे सांगितलंय. स्त्रीवादी साहित्यानं हे जाहीर केलं की स्त्रिया दुय्यम नव्हत्या, दुय्यम नाहीत. स्त्रीचं जगणं हे पुरुषांच्या बरोबरीच आहे. स्त्री ही माणूस आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा तिला अधिकार आहे. हे स्त्रियांनी थेटपणे सांगितलं, ठणकावून सांगितलं. मित्र हो, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा हा पोकारा, स्त्रियांचं आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही माणसाप्रमाणे आहोत हे सांगणं किती महत्त्वाचं आहे, निकोप समाजासाठी किती चांगलं आहे. म्हणून मित्र हो, मला हे म्हणायचं आहे की नवं जे हे साहित्य आहे, हे नवं साहित्य जुन्या कुठल्याही साहित्यापेक्षा चांगलं आहे, विषमतावादी साहित्यापेक्षा चांगलं आहे आणि हे समतेचं तत्वज्ञान मांडणारं हे साहित्य होतं. मित्र हो, ज्या लोकांना जुन्या साहित्यातले दोष दिसत होते, जुन्या साहित्यातली मनुष्य विघातकता दिसत होती, जुन्या साहित्यातला भेदाभेद दिसत होता, ती नवी माणसं, नव्या जगाचं भान आलेली, आधुनिकत्वाची जाणीव झालेली, मनुष्यत्वाची जाणीव झालेली, माणूस धर्माचं भान आलेली, फुलेंचा विचार माहीत असलेली, आंबेडकरांचा विचार माहीत असलेली आणि देशाचं हित पाहणारी ही नवी माणसं मित्र नवं साहित्य लिहित होती, नवी जीवनमूल्य मांडत होती. तेच साहित्याचे नवे प्रवाह आहेत. मित्र, ही पिढी 1940च्या दरम्यान शिकलेली होती किंवा स्वातंत्र्याच्या नंतर शिकलेली होती. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर लगेच शाळा वगैरे सुरू झाल्या ही पहिली पिढी शिकली होती, किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजांचा अंमल सुरू असतानाच
इथं ज्या शाळा वगैरे सुरू झाल्या त्या काळामध्ये शिकलेली पिढी होती आणि ती लिहायला लागली. त्यांचं जे लिहिणं आहे ते लिहिणं 1960च्या दरम्यान एवढ्या प्रवाहीपणे, आपण प्रवाह याच्यासाठीच म्हणतो, एवढ्या प्रवाहीपणे असा हा लोंढा आला की आता तो लोंढा साहित्याच्या इथल्या मध्यवर्ती प्रवाहाला त्याची दखल घेणं भागच होतं, इतका तो प्रवाही होता. आणि म्हणून आपण त्याला प्रवाह वगैरे म्हणतो. अशा पद्धतीचं हे लेखन सुरू झालं आणि या नव्या पिढीच्या अशा या लेखनालाच आपण साहित्याचे नवे प्रवाह म्हणतो. ठीक आहे मित्रहो, या साहित्याच्या नव्या प्रवाहाचे जे निर्माते होते, लिहिणारे होते, जे समीक्षक होते, या सगळ्यांची जी जडणघडण झालेली आहे ती जडणघडण आधुनिक काळाने जरी केलेली असली तरी त्यांच्या जडणघडणीला ज्या विचारांचा वारसा आहे तो वारसा मात्र खूप मागेपर्यंत अगदी मध्ययुगीन काळापर्यंत नेता येतो. असा हा समृद्ध वारसा आहे मित्र. तो वैचारिक वारसा फुलेंचा आहे, तो वैचारिक वारसा शाहू महाराजांचा आहे, गाडगे महाराजांचा आहे मित्र. तो वैचारिक वारसा कर्मवीर भाऊराव पाटलांचा आहे, पंजाबराव देशमुखांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे वगैरे या सगळ्या लोकांचा वारसा आहे. आणि हा वारसा जपणं ही माणसं लिहायला लागली. त्यालाच आपण साठोत्तरी साहित्य प्रवाह असं म्हणतो. साठोत्तरी याचा अर्थ असा की 1960च्या दरम्यान हे साहित्य प्रवाह उदयाला आले याचा अर्थ एवढाच घ्या की या काळामध्ये यांचं असणं कमालीचं ठळक झालं आणि ते ठळक झालेलं असणं कोणालाही नाकारता येण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून मग या साहित्याची दखल घ्यावी लागली. या साहित्यालाच आपण साठोत्तरी साहित्य प्रवाह वगैरे म्हणतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्या निर्मितीला कारण ठरलेत. आता बाकी आणखी काही गोष्टी या निर्मितीला कारण ठरल्या का, तर मित्र त्या ठरलेल्या आहेत. त्याची त्रोटक माहिती मी तुम्हाला, त्रोटक त्याचा विचार करून आपण इथे थांबू. म्हणे मित्र, माणसाची लेखक आणि कवी होण्याची प्रेरणा ही माणूस असण्याचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे उगी कशाचे गुणगान गात असताना साहित्य वगैरे किंवा कुठल्याही माणसाची निर्मिती फारच भव्य दिव्य, फारच सुंदर वगैरे असते वगैरे असं काही समजायचं नाही. किंवा ही लिहिणारी माणसं वगैरे इतर माणसापेक्षा फार वेगळी असतात आणि फार उंचीची असतात, फारच चांगली वगैरे असतात, संत महात्मा देव माणसं वगैरे वगैरे काहीतरी असतात. किंवा यांना लिहिण्यासाठी ईश्वरानंच तशी शक्ती दिलेली असते, ईश्वरदत्त अशी प्रतिभा शक्ती वगैरे असते. असा जर आपला काही ग्रह असेल तर त्याच्यातून कृपया बाहेर पडा. कारण अशा या ग्रहामुळे आपलं पूर्वी जेवढं व्हायचं तेवढं नुकसान झालेलं आहे. आता नव्या काळामध्ये ते नुकसान करून घेऊ नका. लिहिणारी माणसं सुद्धा इतर माणसासारखीच असतात, त्यांच्या प्रेरणा अशीच असतात आणि इतर माणसासारख्याच असतात ना. माणूस म्हणून त्यांच्या ज्या प्रेरणा प्रवृत्ती असतात त्या इतर माणसासारख्याच असतात, ते काय फार वेगळे नसतात. आणि प्रतिभाशक्ती वगैरे काही ईश्वर दत्त वगैरे नसते. ईश्वर कोणाला असं काही देत नसतो. असं काही देण्यासाठी ईश्वर असावा लागतो. त्यामुळे ईश्वर नाही, त्यामुळे असं काही कोणी देत नसते. प्रतिभा ही काही ईश्वरदत्त किंवा नैसर्गिक शक्ती नसते, ती कमवावी लागते. मेहनतीनं कमवता येते, अभ्यासानं ती कमवता येते आणि प्रयत्नानं साहित्य वगैरे लिहिता येते. कुठल्याही कलांची निर्मिती, वस्तूंची जशी निर्मिती करता येते इतर वस्तूंची, तशी कलांची निर्मिती सुद्धा करता येते, साहित्याची निर्मिती सुद्धा करता येते. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्याच्यासाठी उघड्या डोळ्याने तुम्हाला सभोवतालाकडे पाहावं लागतं. पण हे काही ईश्वरदत्त नसते. फार तर त्याला कल्पनाशक्ती म्हणू आणि कल्पनाशक्ती एखाद्याची कमी जास्त असेल एवढंच काय तर एवढं फार तर आपण म्हणू शकतो. पण ही माणसंही इतर माणसासारखीच असतात. आणि मी तुम्हाला हे सांगत होतो प्रामुख्यानं की ह्या साहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागे आतापर्यंत जे आपण चर्चा केली ते अनेक कारण आहेत. ती दिव्य कारण आहेत, ती खूप चांगली कारणं आहेत. पण सामान्य कारणं अशी आहेत की मुळात माणसाला लेखक कवी व्हायला आवडते. कारण लेखक कवी झालं की ते थोडं मिरवता येते लेखक कवी असणे पण. आणि माणसाला कोणाला कौतुक हवंच असतं. म्हणजे एखादा सोडून द्या, एखादा अपवाद माणूस, संत तुकारामासारखा एखादा अपवाद माणूस सोडून द्या, बाकी सगळ्याच माणसांना त्यांचं इतरांनी केलेलं कौतुक आवडत असतं. आणि मग लेखक कवी समीक्षक म्हणून जर किंवा वक्ता वगैरे म्हणून जर तुमच्या वाट्याला कौतुक येत असेल तर ठीक आहे, माणसाला ते प्रेरणादायी असतं. तेव्हा साठोत्तरी साहित्य प्रवाहामध्ये साठोत्तरी साहित्य प्रवाहाची निर्मिती होण्यापाठीमागे किंवा अनेक लेखक कवी उदयाला येण्याच्या पाठीमागे ही सुद्धा एक प्रेरणा असू शकते की ज्यांना लेखक व्हायचं होतं, ज्यांना कवी व्हायचं होतं, ज्यांना समीक्षक व्हायचं होतं, वक्ता व्हायचं होतं आणि ज्यांना लेखक म्हणून वगैरे मिरवायचं होतं, त्या लोकांनी साहित्य लिहिलं असेल का? 100% असेही साहित्य लिहितात आणि याच्यातून सुद्धा निर्मिती होते. ही एक प्रेरणाच आहे दोन्ही अर्थानं.
हे फार वाईट नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या निर्मितीला तुम्हाला प्रेरणा मिळते हे काय फार वाईट आहे का? म्हणजे एखाद्या माणसाचं तुम्ही कौतुक केलं आणि त्या माणसाने कौतुकामुळे चांगलं काहीतरी निर्माण केलं, हे वाईट आहे का? वाईट नाही ना. म्हणजे एखाद्या माणसाने सामान्य कविता लिहिल्या, त्याचं कौतुक झालं आणि पुढे त्यानं खूप सुंदर कविता लिहिल्या, हे वाईट आहे का? हे वाईट नाही. आणि फार चांगलं एखादा माणूस निव्वळच त्या कौतुकापोटीच काही पण लिहित असेल, काही खोटं किंवा लोकाला आवडेल तसं लिहित असेल, काही पण लिहायचं, मग लोकाला जे आवडते त्या लिहायचं, तशा पद्धतीनं लिहायचं, हे वाईटही आहे. म्हणजे लेखनाचा किंवा साहित्याचा जो दर्जा घसरतो तो याच्यामुळे सुद्धा घसरतो, परंतु लेखनाला बळ सुद्धा याच्यातून मिळत असते. पण साधी गोष्ट आहे आणि मला साधं सूत्र सांगायचं आहे की साठोत्तरी साहित्य प्रवाहाला कारण ठरलेली ही एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे माणसाची मूलभूत असणारी एक त्याच्यात मुळातच वसत असणारी ही गोष्ट, ती म्हणजे कौतुक करून घेण्याची किंवा कौतुकाचं सुख ज्या माणसाला वाटतं अशी, आणि ते सगळ्यांनाच ते वाटतं. मूळ ही मानवी प्रेरणा असते असं काही लेखक कवी होण्याचं. दुसरं म्हणजे साहित्याला पुरस्कार वगैरे द्यायला सुरुवात झाली. पूर्वी हे नव्हतं, फार कमी असेल आणि दक्षिणा प्राइज कमिटी वगैरे याच अर्थानं होते की तिथे पुस्तकांना पुरस्कार दिले जायचे, पण ते फार कमी होते. 60च्या नंतर किंवा स्वातंत्र्याच्या नंतर हे पुरस्कार देणाऱ्या संस्था खूप झाल्या, शासन पुरस्कार द्यायला लागलं वगैरे, याच्यामुळे साहित्यामध्ये वाढ झाली हे नक्की आहे. त्याचबरोबर साहित्याच्या छापण्यासाठी सरकार मदत करायला लागलं, म्हणजे अनुदान द्यायला लागलं. आजही महाराष्ट्राची साहित्य आणि संस्कृती मंडळासारख्या काही ज्या संस्था आहेत त्या किंवा शासनाच्या बाकीच्या ज्या काही संस्था आहेत त्या पुस्तकं छापण्यासाठी मदत करतात, पुस्तकांना विविध पुरस्कार देतात. ह्या बळ देणाऱ्या गोष्टी आहेत का? तर मित्रहो, ह्या साहित्याच्या निर्मितीला बळ देणाऱ्या गोष्टी आहेत. पुस्तकं छापण्याची व्यवस्था निर्माण झाली, पुस्तकाच्या वितरणाची व्यवस्था निर्माण झाली, ही गोष्ट बळ देणारी आहे का? नक्कीच आहे ना. जर समजा छापण्याची कलाच नसती, आता एखाद्या माणसाला तो राहतो नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेतरी खेड्यावर आणि त्याला जाऊन मुंबईमध्ये पुस्तक छापायचं आहे, तिथे सगळे छापखाने आहेत, तर तो कधी जाईल, कधी पुस्तक छापेल? पण मित्र, आता तुमच्या लक्षात येईल की नांदेडला छापखाने आहेत, आता ते मुंबईला वगैरे जाण्याची गरज नाही. अशा पद्धतीने छापण्याची नवी व्यवस्था जर निर्माण झाली तर लोक पुस्तकं छापतील ना. ती सोय झाली ना, सोय झाली तर पुस्तकं छापतात, तेव्हा हे साहजिकच आहे. नव्या साहित्याला नवा वाचक वर्ग मिळाला, ही चांगली गोष्ट आहे का? आणि हे बळ देणारी गोष्ट का? नक्कीच आहे ना. तुमचं साहित्यच कोणी वाचलं नाही तर तुम्ही छापाल कशाला? म्हणजे खूप कमी होईल ना ते. कारण मुळातच आपली स्वतःचीच गरज म्हणूनची जी अभिव्यक्ती असते ती तशी अभिव्यक्ती फार कमी असते. उदाहरणार्थ संत तुकारामांचे अभंग लोकांनी वाचले असते का? नाही वाचले असते का? संत तुकारामाने ते लिहिलेच असतं, कारण ती अभिव्यक्ती मुळात त्यांची गरज आहे ती. म्हणजे त्यांनी अगदी थेटपणे सांगून टाकलंय की मला आवरायचं म्हटलं तर सुद्धा आवरत नाही, मला लिहायचं आहेच असं नाही, पण माझं हे जे म्हणणं आहे किंवा मला हे जे अभंग मी व्यक्त करतो ना, ते व्यक्त करायची माझीच गरज आहे. आवरित आहे परी आवरेण, असं संत तुकारामांनी म्हटलंय. म्हणजे इतकं सहज आहे हे, माझ्या आतून इतकं भरून आलेलं आहे की मला आता आवरणार नाही. आणि मग त्यांचे अभंग ते लिहित जातात. किंवा लोकांचा तळमळच एवढी होते की लोकांच्या हिताचा विचार ते निसर्गताच किंवा अंत प्रेरणेनेच ते सांगत होते. सगळ्यांचं असं काही नसतं. पण मित्र, वाचक वगैरे मिळाले जरा कौतुक वगैरे करायला लागले की लोक लिहितात, तर अशा पद्धतीने ते लिहायला लागले. असं लिहिणं हे साहजिक आहे. तेव्हा वाचक मिळणं असेल, छापण्याची कला किंवा छापखाने चोहीकडे येणं असेल, ह्या बळ देणाऱ्या गोष्टी होत्या का? नक्कीच होत्या. नवी विद्यापीठ आणि विद्यापीठातला अभ्यासक्रम या गोष्टी प्रेरणादायी ठरल्यात का? नक्कीच ठरले आहेत मित्र. त्याचं कारण असं, विद्यापीठामध्ये साहित्य प्रवाहाचे पेपरच लावायला लागले, पत्रिकाच लावायला लागल्या. आता साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या पत्रिका जर विद्यापीठामध्ये लावल्या जात असतील तर नक्कीच त्याची समीक्षा होईल. मग ते समीक्षा कोणीतरी वाचेल. मग साहित्य अशा पद्धतीचं लावलं जाते म्हणून लोक पुन्हा लिहायला लागतील. सांगायचं ते हे मित्र की या गोष्टी बळ देणाऱ्या आहेत. नव्या साहित्याला नवा वाचक वर्ग मिळणं असेल, नवं साहित्य किंवा अगदी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा इथे जे मराठीचे सिलेबस लावले गेले त्या सिलेबसमध्ये सुद्धा या नवीन लेखनाचा समावेश होऊ लागला. आता कोणाला वाटते आपल्या लेखनाचा समावेश व्हावा आणि त्याच्यामुळे लिहायला बळ मिळते. बळ देणाऱ्या या गोष्टी आहेत. किंवा साहित्य संमेलन आयोजित होऊ लागली. आता साहित्य संमेलन आयोजित झाली की त्या साहित्य संमेलनामध्ये बोलणारे कोण असतात? बोलणारे हे लिहिणारेच लोक असतात ना. म्हणजे लेखकाला संधी मिळते, कथाकार असेल, कादंबरीकार असेल, कवी असेल, त्यांना संधी मिळते, समीक्षकांना संधी मिळते. आता स्टेजवर जाण्याची संधी मिळत असेल तर स्टेजवर जाण्यासाठी ज्या गोष्टी कारण ठरतात ते म्हणजे लेखन. मग आपण हे लेखन करावं असं वाटणार ना.
शिकलेल्या माणसाला असं वाटतं हे काय फार वाईट आहे का, वाटतं असं वाटलं आणि त्यांनी लिहिलं, अशी क्रिया घडू शकते. मला सांगायचं साधं सूत्र मित्र की साठोत्तरी साहित्य प्रवाहाला बळ देणारी ही सुद्धा गोष्ट आहे. दुसरं म्हणजे साहित्य व्यवहाराला चालना देणाऱ्या नव्या चळवळी सुद्धा इथे उदयाला आल्या. उदाहरणार्थ दलित मुक्तीची चळवळ असेल, ही चळवळ आहे ही मग त्याला बळ देणारी होती, किंवा स्त्री मुक्तीची चळवळ आहे, बाकी समाजामध्ये चालणारं कार्य, ह्या बळ देणाऱ्या गोष्टी असतात ना. अशा कितीतरी गोष्टी आहेत की या अशा अनेक गोष्टीमुळे या नव्या साहित्य प्रवाहाला बळ मिळत होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मित्र हो, प्रामुख्यानं आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की साठोत्तरी साहित्य प्रवाहाला बळ देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फार पूर्वीपासून घडत आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींनी साठोत्तरी साहित्य प्रवाहाला बळ दिलेलं आहे. साठोत्तरी साहित्य प्रवाहाची कारणं अशा पद्धतीनं अशा या इतिहासात आहेत, हे आपल्याला पाहता येतं, नोंदवता येतं, त्याचा शोध घेता येतो आणि हे खरं आहे. तेव्हा ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या सामाजिक स्थितीगतीमध्ये आणि ज्या आपल्या इतिहासामध्ये साठोत्तरी साहित्य प्रवाहाची बीजं दडलेली आहेत त्याचा आपण आतापर्यंतच्या या सगळ्या विवेचनातून शोध घेतलेला आहे. मित्रहो, अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर साठोत्तरी साहित्य प्रवाह मग ग्रामीण असेल, दलित असेल, स्त्रीवादी असेल, आदिवासी असेल, मुस्लिम साहित्याचा प्रवाह असेल वगैरे वगैरे, हे सगळे साहित्य प्रवाह उदयाला आलेले आहेत. ठीक आहे. आता आपण इथे साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी या घटकाचं विवेचन थांबवणार आहोत आणि आता यानंतरच्या तासांतून आपण साठोत्तरी साहित्य प्रवाहापैकी एका प्रवाहाविषयीची माहिती पाहणार आहोत. आता मी असं गृहीत धरतो की तुम्हाला हे कळालेलं आहे की साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची कारणं काय आहेत किंवा उदयाची पार्श्वभूमी कशी आहे, ती किती गुंतागुंतीची आहे आणि आपल्या गतकाळाच्या स्थितीगतीमध्ये या साहित्य प्रवाहाला बळ देणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या कशा आहेत हे तुम्हाला कळालेलं आहे. आणि मित्र हो, हे साहित्य प्रवाह जरी वेगवेगळे असले, त्या साहित्य प्रवाहाची वैचारिक भूमिका जरी वेगवेगळी असली, तर या सगळ्याच साहित्याच्या निर्मितीला कारण ठरलेली पार्श्वभूमी मात्र सारखीच आहे, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण साहित्याच्या निर्मितीला कारण ठरलेली पार्श्वभूमी वेगळी, स्त्रीवादी साहित्याच्या उदयाला कारण ठरलेली पार्श्वभूमी वेगळी, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे पाहण्याची गरज नाही. ही समग्र पार्श्वभूमी ह्या सगळ्या साहित्य प्रवाहाच्या उदयाला कारण ठरलेली आहे. थोडंफार वेगळेपण असेल, ते थोडंफार जे वेगळेपण आहे ते थोडंफार वेगळेपण स्वतंत्रपणे जेव्हा आपण या साहित्य प्रवाहाचा विचार करू तेव्हा तिथे मी मांडेलच. पण एकूण ह्या सगळ्याच साहित्य प्रवाहाला कारण ठरलेली पार्श्वभूमी सारखीच आहे आणि ही आहे. आतापर्यंत आपण जे 5-6 तासापासून पाहतो आहोत ना, ती ही आहे. हे नीट समजून घ्या. हे जर तुमच्या नीट लक्षात आलं, हे तुम्ही समजून घेतलात, आणि मी म्हणतो तेवढंच नाही, याच्या पलीकडे तुम्ही स्वतः विचार करा, काही पुस्तकं वाचा, पुस्तकं तर वाचाच, पण थोड्या तुमच्या मेंदूला ताण द्या, जरा विचार करा, मग तुम्हाला कळेल की अरे हे खरं आहे. सर म्हणतात तशा पद्धतीने आपण जर विचार केला, हे समजून घेतलं तर हे खरं आहे की ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. मग तुम्हाला हेही कळेल की जे माझ्या विवेचनातून राहून गेलेले घटक आहेत, माझ्या विवेचनातून राहून गेलेले जे मुद्दे आहेत ते सुद्धा तुम्हाला कळतील. मग तुम्ही हे लक्षात घ्या की माझ्या विवेचनातून राहून गेले, मला ते सांगता आलं नाहीत, माझ्या त्या आकलनात ते आले नाहीत, याचा अर्थ ते घटक कारण नव्हते असं समजू नका. ठीक आहे ना, मला ते कळालं नसेल, तुम्हाला कळालं ना, खूप चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे सगळं मलाच कळते आणि तुम्हाला काही कळूच नाही अशी थोडीच भूमिका आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळू शकतं ना, तेव्हा तुम्ही ते समजून घ्या आणि या नव्या साहित्य प्रवाहाच्या उदयाची कारणं काय आहेत ते नीट लक्षात घ्या, त्याचा नीट अन्वयार्थ लावा आणि मग ते जर तुम्हाला नीट कळालं तर पुढे हे साहित्य प्रवाह नक्की काय आहेत त्याची संकल्पना कळेल, त्याचं स्वरूप कळेल, त्याविषयीची आपण पुढच्या काही तासातून चर्चा करू. म्हणे मित्र हो, मी माझं साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाच्या पार्श्वभूमीचे हे विवेचन इथे थांबवतो. हा तासही थांबवतो आणि हे विवेचनही थांबवतो. पुढे आपण एखाद्या विशिष्ट साहित्य प्रवाहाच्या संकल्पनेविषयी आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी किंवा त्यांच्या स्वरूपाविषयीची चर्चा करून. ठीक आहे, आपण इथे थांबू म्हणे. ठीक आहे.